ह्या व्हिडिओमध्ये मी पाण्याचे अचूक प्रमाण आणि अगदी योग्य पद्धत सांगितली आहे, जेणेकरून यानंतर तुम्ही बनवलेले पोह्याचे पापड बिलकुल न बिघडता छान पांढरे शुभ्र होण्यासोबत 2 ते 3 पट फुलतील। त्यासाठी आपण कांदे पोह्यांसाठी जे जाडे पोहे घेतो तेच घ्यायचे आहेत। तर इथे मी 1 वाटी पोहे घेतलेत। आता हे 2दा स्वच्छ पाण्याने धुवून घ्यायचे आहेत। पोहे मी धुवून घेतलेत। आता यामध्ये 1 वाटी पाणी घालून 10 मिनिटे हे भिजवून घ्यायचे आहेत। तर 10 मिनिटांमध्ये पोहे व्यवस्थित भिजले गेले आहेत। तर आता हे आपल्याला दळून घ्यायचे आहेत, परंतु त्यापूर्वी हे बघा, एका भांड्यात 3 वाटी पाणी मोजून ठेवा। आता यानंतर पोह्यांमध्ये पाणी घालायचे असल्यास दुसरे पाणी न घेता हेच घ्या। आता मिक्सरच्या भांड्यात भिजवलेले पोहे घालून याची छान बारीक अशी पेस्ट तयार करा। पोहे वाटताना त्यामध्ये गरजेनुसार थोडं पाणी घाला। आपण भांड्यात जे पाणी मोजून ठेवलं तेच पाणी यामध्ये घाला। तर हे बघा, पोह्यांचे दाणे अजिबात दिसायला नकोत अशा प्रकारे छान मऊसूत असं वाटून घ्या। आता ही पेस्ट मी एका भांड्यात घातली। तर ज्या भांड्यात हे शिजवून घ्यायचे आहे त्याच भांड्यात पेस्ट घाला। मिक्सरच्या भांड्यात पाणी घालून ते सुद्धा यामध्ये घाला। आता पहिल्यांदा मी हे छान मिक्स करून घेत आहे। नंतर भांड्यात उरलेलं सगळं पाणी घातलं। इथे आपल्याला पोह्यांच्या 4 पट पाणी घालायचे आहे, म्हणून तुम्ही पोहे ज्या वाटीने मोजून घेत असणार त्याच वाटीने पाणी सुद्धा मोजून घ्या। इथे मी पोहे भिजवण्यासाठी 1 वाटी, त्यानंतर भांड्यात 3 वाटी पाणी मोजून घेतले। तर असे एकूण 4 वाट्या पाणी मी 1 वाटी पोह्यांसाठी घातले। आता मी चवीपुरतं मीठ घालून छान मिक्स केलं। पिठाची कन्सिस्टन्सी तुम्ही बघू शकता, चमच्याला अजिबात चिकटत नाही। आता हे शिजवून घेऊ। त्यासाठी पहिल्यांदा गॅसची फ्लेम हाय ठेवा आणि सतत हलवत राहा। आता जरी पीठ खूप पातळ असले तरी सुद्धा गॅसवर ठेवल्यानंतर ते लगेच घट्ट व्हायला सुरुवात होते आणि हलवले नाही तर तळाशी चिकटून बसते आणि करपते। मोठ्या गॅसवर ह्या प्रकारे छान उकळी आल्यानंतर आता गॅसची फ्लेम मी स्लो केली। तर बारीक गॅसवरच हे छान घट्टसर होईपर्यंत शिजवून घ्यायचे आहे। हे शिजवण्यासाठी जाड बुडाचं भांडं घ्या, किंवा भांडं जाड बुडाचं नसून पातळ असेल तर भांड्याच्या खाली तवा ठेवून हा तवा मोठ्या गॅसवर पहिल्यांदा छान गरम करा। नंतर यावर पापडाच्या मिश्रणाचं भांडं ठेवून बारीक गॅसवर शिजवून घ्या। हे मिश्रण आपल्याला 15 ते 20 मिनिटे अशा प्रकारे छान घट्टसर होईपर्यंत शिजवून घ्यायचे आहे। तर हे तयार झाले की नाही त्यासाठी हे बघा, चमच्यावरून मिश्रण अगदी हळूवारपणे घसरत आहे। यावर आपण बोटाने सहज लाईन काढू शकतो। दुसऱ्या प्रकारामध्ये प्लेटवर ह्या प्रकारे थोडं मिश्रण घातल्यानंतर ते पसरत नाही। थंड झाल्यानंतर हे मिश्रण यापेक्षा आणखी खूप घट्ट होते, म्हणून आता जास्त न शिजवता गॅस मी बंद केली। आता हे थंड झाल्यानंतर पापड करून घ्यायचे आहेत। तर हे मिश्रण थंड होण्यासाठी तुम्ही फॅनच्या खाली ठेवू शकता। थंड होताना ह्या प्रकारे अधूनमधून हलवत राहा। तर अशा प्रकारे हलवल्याने मिश्रण लवकर थंड होते आणि यावर साय जमा होत नाही। हलके गरम म्हणजेच कोमट असताना यापासून पापड करून घ्या। त्यासाठी छान जाडसर असलेला प्लास्टिक पेपर घ्या, त्यामुळे पापड वाळल्यानंतर काढताना ते तुटणार नाहीत। मिश्रण घातल्यानंतर ते जास्त पसरवू नका। हे पापड आपल्याला जाडसर करून घ्यायचे आहेत, वाळल्यानंतर ते छान पातळ होतात। इथे मी तुम्हाला दाखवण्यासाठी थोड्या मिश्रणाचे पापड करून दाखवले। उरलेल्या सर्व मिश्रणाचे पापड मी डायरेक्ट उन्हामध्ये करून घेणार आहे। तर हे पापड तुम्ही फॅन मध्ये वाळवू शकता, किंवा तुमच्याकडे ऊन चांगलं येत असेल तर डायरेक्ट उन्हामध्ये घाला। हे पापड सकाळी लवकर घातले तर दिवसभराच्या उन्हात लवकर वाळतात। आताचं ऊन खूप कडक असल्याने हे मी 2 दिवस वाळवून घेतले आहेत। तर हे बघा, आपण जाडसर मिश्रण घातले होते तरी सुद्धा छान पातळ पापड झाले आहेत। तळून बघूयात। त्यासाठी मीडियम गॅसवर तेल गरम केल्यानंतर मीडियम गॅसवरच पापड तळून घ्या। हे तळण्यासाठी तेल छान गरम असायला हवे, नाहीतर पापड व्यवस्थित फुलत नाही। तुम्हाला हा व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा आणि सबस्क्राईब करायला विसरू नका। धन्यवाद।